Halo, 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 halo. Hello, 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 hello. Hello, check, 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 hello, 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 check, 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 hello, 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 थोड़ा सा रिवर्ब वाढवा जरा मॉनिटर हेलो थोड़ा शार्प वाटलास केला तरी पण चालेल हेलो हेलो चेक 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 हेलो हेलो चेक चेक हेलो आवाज येतो ना सर्वांना आवाज येतोय ना
येत नसेल तर निश्चित सांगा मित्रांनो, म्हणजे अगदी प्रत्येक शब्दाची शब्द तुमच्या कानावरती व्यवस्थित पडू देत. येत नसेल तर निश्चित सांगा, कारण कार्यक्रम आपला आहे. दोन्ही बुवा तुमच्या आहेत, आम्ही तुमचं आणि तुम्ही आमचं, म्हणजे मित्रांनो म्हणायचं आहे. तत्पूर्वी कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर माझे बंधू आदरणीय सन्माननीय देवेंद्रजी जीवन बुवा शाहिरांना विनंती करतो की कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आपण आपलं प्रमाणपत्र आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर घेऊन यायचे. माझा लेखी विषया ठिकाणी घेऊन जायचं आहे. करायची सुरुवात. गणपती बाप्पा सुखातल्या क्षणी फुले शहारती, हसून पाकळ्या उन्हात नावती. सुखातल्या क्षणी फुले शहारती, गुज आपुले मनास सांगता, होई ऋतूला जरा त्यात वाटेवरी मोगरा, वाटेवरी मोगरा, त्याच वाटेवरी मोगरा, वाटेवरी मोगरा. आणि म्हणून हे माय बाबा ही विनवणी हा पामर्थीच्या नावाची ठेवतो म्हणायचं आहे. काय लक्ष असावं. तुझ्याच आठवणी मनात राहती, आहेस रसिका तू माझा सारथी. हो तुझ्याच आठवणी मनात राहती, आहेस रसिका तू माझा सारथी. दान हे असे तुला मी मागता, मायेचा दे आसरा. घ्यावे चरणावरी लेकरा, चरणावरी लेकरा. हो घ्यावे चरणावरी लेकरा, चरणावरी लेकरा. सुख करता दुःख हरता विघ्न हरत्या श्री गजाननाला वंदन करून नटराजाला या नटेश्वराला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा
अखंड विश्वाचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव क्रांती सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती अखंड महाराष्ट्राचा धान्यवाद हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना शाहिरी मानाचा मुजरा करून तुमची आमची पालनहार या मुंबईची रखवाली आई मुंबा देवीच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची माऊली माझी पाठ राखीन आई झोलाई कोटेसीच्या चरणावरती नतमस्तक होऊन आजच्या कार्यक्रमाचे आयोजक श्री सुनील गंगाराम डावल आणि श्री संतोष प्रकाश आंबेकर यांच्या सौजन्याने कलगी आणि तुरा असा नाचाचा जंगी सामना आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी कलगीवाले श्री झोलाई कोटेश्री नाच मंडळ मी शाहीर राजेश निकम मुक्काम सविणी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सुनकाय देवी नृत्य कला पथक अडूर गुहागर मुंबई यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या या तमाम नाचकला प्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना शागिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. आणि म्हणून मित्रांनो आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या वर्षातला या सीझन मधला मुंबई रंगमंचावरचा हा तिसरा कार्यक्रम करतोय आणि या कार्यक्रमाचे यजमान आज या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून ही सेवा या ठिकाणी संपन्न होते त्यांच्या माध्यमातून ही सेवा साकार झाली ते सन्माननीय आमचे मार्गदर्शक श्री सुनील गंगाराम डावल आणि श्री संतोष प्रकाश आंबेकर या माझ्या यजमानांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे सर्व युट्यूबर्स ज्यांच्या माध्यमातून परवाच्या दिवशी येत्या 21 तारखेला मित्रांनो हा देखील शो हाऊसफुल झालेला आहे. आजचा देखील शो ज्यांच्या या ठिकाणी मदतीने हा होतोय ते माझे सर्व कोकणातील युट्यूबर्स यांचे देखील या ठिकाणी एकदा आभार मानतो. आणि मित्रांनो ज्यांच्या सोबतीने आजचा कार्यक्रम पुढे घेऊन चाललोय ते माझे पाठीराखे माझे संगीतकार आज मला ढोलकीला साथ करतायत नेहमीप्रमाणे विशालदादा सुतार ज्यांची ढोलकी मित्रांनो आपण प्रत्येक मराठी चॅनलच्या रिअलिटी शो मध्ये ऐकलेले आहे. आज मला ढोलकीला साथ करतायत विशालदादा सुतार. बँजोला मला साथ करतायत नेहमीप्रमाणे गेली 10 वर्ष माझे बंधू ललितदादा गेसरे. कीबोर्डला आज मला साथ करतोय माझा भाऊ विशाल बंदरकर. आज माझे कीबोर्ड प्लेयर पंकजदादा काताळे काही कारणास्तव हजर राहिले नाहीत. त्याचप्रमाणे पॅडला मला साथ करतोय माझा भाऊ पुन्हा एकदा प्रणव काताळे. शैलीला मला साथ करतायत माझे बंधू रोहितदादा जाधव. त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्यापर्यंत हा आवाज पोहोचवण्याचं काम करतात माझे बंधू राजूदादा पटेल आणि आमचे गौरवदादा गोताड या माझ्या दोन्ही भावांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी माझा शिष्य परिवार मित्र परिवार बरेचशा प्रमाणात उपस्थित आहे. त्याच्यामध्ये आज मला कोरसला साथ करतायत माझे शिष्य वेदांची जाधव रोहितजी तुपट आदित्यजी खांडेकर प्रमोद गोवळकर ओमकार लांजेकर. त्याचप्रमाणे आमचे विनायकदादा रेवाळे रतेश बाई संकेत बाने प्रशांत मांडवकर. त्याचप्रमाणे आजच्या या गर्दीमध्ये मित्रांनो नामवंत शाहीर मंडळी देखील उपस्थित राहिलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रतिस्पर्धी शाहीर म्हणून ज्यांचे ते माझे मित्रांनो 2026 मध्ये नवरा बायकोचा भांडण कमी पण दोघांचा झंकाटलाही तापला होता माझे बंधू सुशांतदादा गराडे आज आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे ज्यांच्या नमनाची गाणी मित्रांनो सर्वच ऐकतात ज्यांच्या नमनाचे सर्व चाहते आहेत परंतु एक नवीन आगळा प्रयोग ज्यांचा 3 तारखेला या ठिकाणी कार्यक्रम आहे असा माझा भाऊ शुभम माटल आज पहिल्यांदा या ठिकाणी मुंबई रंगमंचावरती 3 तारखेला कार्यक्रम करतो. तो देखील आजच्या गर्दीमध्ये वेळात वेळ काढून उपस्थित आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे मार्गदर्शक सन्माननीय दिनेशजी कुरकाणकर माऊली त्याचप्रमाणे ग्रंथ उपासक आणि आमचे मार्गदर्शक सन्माननीय संदीपजी सावंत माऊली हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे गोडगाड्याचा गायक नमनाचा गायक ओंकार पाट्याळ हा देखील आजच्या गर्दीमध्ये वेळात वेळ काढून उपस्थित आहे. आमचा शुभम गांगरकर असेल लय ढोलकी भारी लांडतो एकदाच त्याला खोंड लय भारी आहे एकदाच नेला होता वारीला सिंगल वारीला पण खोंड मात्र तयार म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो. आपल्या ह्या कोकणामध्ये एक उमेदीची पोरं या ठिकाणी तयार होत आहेत. राजादा ह्याचा आवाज वाढवता लय बराबर म्हणून कारण 21 तारखेला धूर जोरात काढायचा आज काही धूर जास्त काढायचो जोर उडवायचं 21 तारखेला आता कसा बरा वाटायचा म्हणून आणि म्हणून या ठिकाणी माझे बंधू आज खास आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. चंद्रकांत दादा भोवट राजापूर तालुक्याचे सुपुत्र आहेत. दादा देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. अजून मित्रांनो या गर्दीमध्ये कोणी शाहिरी वर्ग गुरुजन वर्ग मित्र परिवार प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहिले असतील तर त्या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून आज खऱ्या अर्थाने मित्रांनो जो सामना रंगणार आहे
सर्वांनी शाहीर माझे बंधू गोड गाण्याचे गायक सबंध भक्तांचा बुलंद आवाज सन्माननीय देवेंद्रजी जीवन बुवा त्यांचा सर्व संच त्यांचे संगीतकार या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून बुवा काय टेन्शन घ्यायचं ना आज पण झोंबाट तुमचा आणि माझा जोरातच होणार आहे पण झोंबाट होईल तर फक्त प्रेमानं एकामेकाच्या उरावर बसायचा नाही बुवा आणि म्हणून या ठिकाणी शाहिराने देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम विजयजी निकम राकेशजी जाधव यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन तुम्हा सर्व रसिक मायबापांच्या चरणावरती नतमस्तक होऊन आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत दोन्ही शाहिरांना मुलाचा सहकार्य शांततेचा आश्रय दिला अशी आशा बाळगतो आणि पुन्हा एकदा माझ्या गावची माऊली आई झोलाई पब्लिसिटीच्या चरणावरती नतमस्तक होऊन नटेश्वराला त्रिवार अभिवादन करून तथापिच्या ठिकाणी सुरुवात करतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा आणि म्हणून कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमचे मार्गदर्शक आमचे आधारस्तंभ सन्माननीय दिनेशजी कुर्ताडकर माऊली साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं बहारदार पारितोषिक म्हणायचं आहे काय रसिकराजा अरे आज लायकी नसताना कोण ओळखत नव्हता राजेश निकम नावाचा कोण शाहीर आहे कोण ओळखत नव्हता पण ही माया दिलीस तू हे नाव दिलंस तू आणि म्हणून माय बापा अरे 33 कोटी देवांमध्ये सर्वांनी पाहिलेला देव म्हणजे तू आहेस तुझ्यात मी माझा देव ओळखलाय आणि आज ही नाव पहिलं तिला फक्त लागले ती माझ्या माय बापा तुझ्यामुळेच लागली आणि म्हणून ही स्तवन तुझ्या चरणामध्ये ठेवतोय वाणापडे सांगणार बोवा हाय गाय करायची नाही स्तवन मित्रांनो आपल्या समोर ठेवतोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं सागराचा तूच आहे किनारा तुझ्याच या कलावंताना आज मिळतो सहारा तुझ्यात पाहिला मी नित्य मायेचा झरा तूच आहेस रसिका या शाहीर राजेशाचा आधार खरा आणि म्हणून रसिक माय बाबा स्तवन तुझ्या चरणामध्ये ठेवतोय म्हणायचं आहे काय शाहीर कानातलं चौका बाहेर काढा आणि घ्या खरडावून अगदी हवा तसा म्हणून म्हणतोय तव चरणावरी हा माझा देह वाहिला रसिका अरे तव चरणावरी हा माझा मी देह वाहिला रसिकानो तुम्ही हा देव पाहिला
हा माझा देह वाहिला रसिकानो तुम्हात मी हा देव पाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला रसिकानो तुम्हात मी हा देव पाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला रसिकानो तुम्हात मी हा देव पाहिला चरणावरी हा माझा देह वाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला तू याने केरावरी केली माया खरी तू याने केरावरी केली माया खरी दिली हृदयात जागा माया बापा परी हृदयात जागा माय बाबा परी हृदयात जागा माय बाबा परी दिली हृदयात जागा माया बापा परी जरी असलो कुठे तरी धानी राहिला जरी असलो कुठे तरी तू धानी राहिला रसिकानो तुम्हा तुम्ही हा देव पाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला रसिकानो तुम्हात मी हा देव वाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला माझ्या हे सामोरी तुझे रूप ईश्वरी तुझा आशीर्वाद राहो माझ्या पाठीवरी तुला आशीर्वाद राहो माझ्या पाठीवरी तुला आशीर्वाद राहो माझ्या पाठीवरी तुझा आशीर्वाद राहो माझ्या पाठीवरी राजशाने हातोर तुझा महिमा गाईला राजशाने हातोर तुझा महिमा गाईला रसिकानो तुम्हात मी हा देव पाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला रसिकानो तुम्हात मी हा देव पाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला रसिकानो तुम्हात मी हा देव पाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला तव चरणावरी हा माझा देह वाहिला तव चरणावरी हा रसिकानो तुम्हात मी हा देव पाहिला बोल श्री गणपती गजानन देवी माते बजरंग बली सरस्वती भिकाजी गोवा शिवराम धोंडू वस्ताद अखंड सदालाल घराण्याचा विजय असो 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 छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा मोरया आहा
मॅटर थोडी आणि सोंग फार. हा मुंबई रंगमंचावरची त्यातली भानगडच ही आहे. गावाला आपला बरा असता बरं, अगदी सकाळी कोंबडा आरवते तरी आपली बुवा बारी. तर हिथं झाला सारखा लक्ष घड्याळाकडे. वाजलेत किती आहे ना. आणि म्हणून डावल आमचं कुठे डावल हो आयोजक. हा 5 मिनिटं तुम्ही जास्त घेतली हो माझ्यातली ना. उद्या म्हणू नका ना, भावकीत करणार नको उगाच उद्या. म्हणून तुम्ही काय काळजी करू नका. आता विषय मित्रांनो आहे स्तवन झालेला आहे. विषय आहे गणाचा. ज्या गणपती बाप्पानं नेहमीच सांगतो मित्रांनो, सुख करता दुःख हरता ज्या विघ्नांचा नाश करणारा तो गणपती बाप्पा. पण विषय काय आहे मित्रांनो, आज अवस्था अशी झाली की ज्याला पाऊसच नाही. लोक अक्षरशः मित्रांनो म्हणजे जी आत्ताची अवस्था सध्याची आहे, तब्बल 50 वर्षानंतर सबंध कोकणाचा जीव त्याच्यावरती चालतो. ते कोयना धरण देखील कोरडं पडलं. हा सगळा कोप आहे त्या विधात्याचा. कारण विकासाच्या नावाखाली, डिजिटल इंडिया करण्याच्या नावाखाली करण्याच्या नादामध्ये माणसाला निसर्गाचा पण ऱ्हास करून टाकलाय. म्हणून तो जिरवतोय माणसाची. खाजाव घामाला किती खाजवतोयस तेवढा कान अंगाची साला. आणि म्हणून आज बुवांची पण साला ना. ते आमचा मे महिन्यात कार्यक्रम झाला. बुवा म्हणतात मला उष्टा पत्रावल्या खायची सवय नाही बुवा. पण विषय काय, तुम्ही दुर्योवाला बोलतो दुसऱ्या बारीत. तो आम्हाला शक्तिवानांना कधी बोलायला भेटतो, जेव्हा कधी आपली भारी लागल तेव्हा. तर बुवा म्हणाला होता काय तर लिहून घे म्हणतात, मुंबईत तुला चॅलेंज करतो बुवा, मला पण आज बघायचं आहे. कारण तुम्ही नेहमी म्हणता या लावून ताकद मिळव, तुम्ही आलो शाप वाकत काय लावा ताकद ओ आले तर वाकशा. म्हणून बुवाला सांगते बुवा प्रेमानं आज तुम्हाला काय जास्त बुवा दुखवणार नाही. कारण मला माहितीये सद्वंद या शक्ती चुऱ्यामध्ये जर मित्रांनो माझ्या आवडीचे कोणी सगळेच आहे. काय मी असं सुशांत बुवा म्हणतील चला मला असं काय म्हणतो, पण सगळ्यात आवडता माझा शाहीर कोण असेल तर आमचं झेमन बुवा. लय भारी माणूस. चिमटा कुठं पण काढा, राग मात्र येत नाही. म्हणून शाहीर आजचा कार्यक्रम मुंबई रंगमंचावरचा आहे तिसरा. 2 गण दिले विकास शेठ लांबोरेंना. आज तिसरी पाली तुमची आणि परवा परत 4थी त्यांची आहे. उद्याचा दिवस मित्रांनो फक्त मध्ये आहे. आणि म्हणून वेगवेगळे विषय देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. आजही मित्रांनो आगळा वेगळा एक विषय आणलेला आहे. गणरायाच्या शरणावरती हा लेकरू हे भक्त काय मागणं मागतोय म्हणायचं आहे काय लक्षात सांगा. कलियुगाची व्यथा गणा तू समजून घेशील का? या सृष्टीचा साऱ्या जीवांना तू आधार देशील का? व्याकुळ झाली ही धरणी माता, अरे तिचा सारथी तू होशील का? दुःख जीवाच दुःख हराया श्री गणा तू धावून येशील का? अरे अवस्था आहे आजची या कलियुगाची. आणि म्हणून मित्रांनो आजचा सामना, कारण शाहीर देखील तेवढ्याच आवाजाच्या ताकदीचे शाहीर आहेत. आजचा सामना मित्रांनो हा खतबीचा आणि फुद्दबीचा न होता सुरांचा आणि तालाचा जुगलबंदीचा सामना आहे. म्हणून म्हणायचंय तुम्हारे सिवा कुछ ना चाहत करेंगे कि जब तक जिएंगे मोहब्बत करेंगे. आणि म्हणून हे विघ्नहर्त्या, अरे चढी स्थळी काष्टी पाशाने भरून तू उरलायस. या झाडाचं पान तुझ्या सत्तेशिवाय हलत नाही. पण तुला या अजाण लेकराचं काय सांगणं आहे? आज माझ्या कोकणाचा बळीराजा, आज माझा शेतकरी राजा व्याकुळ झालाय तुझी वाट पाहून. बाबा अरे असा काहीतरी कोप कर. हवामान खात्याचा म्हणतात अंदाज आहे, सूत्रांची माहिती आहे. म्हणतात 22 तारखेनंतर म्हणतात पाऊस पडणार आहे. जर 22 तारखेला पाऊस मित्रांनो नाही पडला तर सगळंच मात्र 22 पडणार आहे. ही अवस्था आहे. म्हणून माझा बळीराजा कोकणातला अगदी त्या पावसाच्या वाटेकडे डोळे लावून बसलाय. म्हणून गडा अरे लेकरू तुझं तुला काय सांगतोय म्हणायचं आहे लक्षात सांगा. मागणे हे माझे देवा, अरे मागणे हे माझे
देवा आज तुझ्या पाया. बाबा अरे हे लेकरू तुला काय मागतंय की मागणे हे माझे देवा आज तुझ्या पाया. वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. त्या पावसाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. तुझ्या पाया मागणे हे माझे देवा आज तुझ्या पाया. वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. पावसाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. तुझा काय कोप आहे आज तुझ्या मनामध्ये नक्की रात्री तुझ्या या लेकरांवरती काय आहे. ही धरणी माता आज कोरडी पडले व्याकुळ झाले कारण माणसाप्रमाणे ती देखील तहानलेली आहे. मृग नक्षत्र संपलं रोहिणीचं नक्षत्र संपलं खरी मजा पावसाची निघून गेली म्हणून बाप्पा अरे सबंध माझ्या कोकणातला बळीराजा आज सुकावला आहे. तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलाय की काहीतरी तो असा एक चमत्कार घडव आणि त्या वरून राजाला मात्र खाली पाड म्हणून म्हणायचंय. ओ सूर्य देवाने ही मोठी कमालच केली. तप्त तेजाने धरणी व्याकुळ झाली. तप्त तेजाने धरणी व्याकुळ झाली. तप्त तेजाने धरणी व्याकुळ झाली. ओ रोहिणी मृग नक्षत्राची संपुनी गेली. कधी नाही शेतकऱ्याची दया तुला आली. तरी नाही शेतकऱ्याची दया तुला आली. तरी नाही शेतकऱ्याची दया तुला आली. हो शेती झाडी पेरून आता भला कृपा छाया. शेती झाडी पेरून आता भला कृपा छाया. वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. पावसाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया.
माझी माया वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया पावसाला धाडून द्यावो तुम्ही गणराया वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया पावसाला धाडून द्यावो तुम्ही गणराया हो मागणे हे माझे देवा आज तुझ्या पाया मागणे हे माझे देवा आज तुझ्या पाया वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया पावसाला धाडून द्यावो तुम्ही गणराया वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया पावसाला धाडून द्यावो तुम्ही गणराया त्या वरुणाला धाडून द्यावो तुम्ही गणराया. या ठिकाणी बक्षीस झालेलं आहे अक्षय दादा आगरे माझे बंधू युट्यूबर्स आहेत. दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचं बहारदार पारितोषिक आलेले आहे. फरमाईश आलेली आहे की झाली राधा बाबरी परवाची मित्रांनो गळवण लाबोरी महोत्सवात गायली होती. आता विषय कसा बघा 8:57 झाली आहेत. काटा काय मात्र खाली उतरायचा आवाज घेत नाही. तरी पण मित्रांनो प्रयत्न करूया फरमाईश आहे दादांच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रथमेश दैत तिवरे राजापूर दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा बहारदार पारितोषिक दिलेला आहे. फरमाईश आलेला आहे तुझ्यासाठी हसणे मी विसरले शाहिरी मानाचा मुजरा करतो दादा. त्याचप्रमाणे या ठिकाणी माझे बंधू चंद्रकांत श्रीपाद भोवर राजापूर आणि आशिष बेंद्रे दादांच्या माध्यमातून गुगल पे 501 रुपयाचा बहारदार पारितोषिक दिलेला आहे. फरमाईश आलेली आहे वेळी झाली राधा तुझ्यासाठी. आता जल्ला वनवा झालाय सगळा कारण वेळ पण अगदी पुढे होत चाललाय जात चाललाय ना. आपण आता दुसऱ्या बारीत निश्चित घेतो जरा जसा जसा वेळ मिळेल तसा तसा घेतो पण थोडासा बोवाना पण द्यायला हवाय ना मित्रांनो. तुम्ही काय गारटलो काय हो झोपल्या काय झोपल्या का बाहेर पाऊस पण नाही तरी पण तुम्ही आपल्या गप्पच आहोत. पण विषय काय मित्रांनो माहितीये काही लोकांना असं वाटतं की चला लोका ओरडली म्हणजे आमची बारी हो बाई. पण जो मित्रांनो डोंबऱ्याचा खेळ आहे ना तो त्याच्या पोटासाठी त्याचा खेळ करतो. पण काही लोक असे आहेत ना हे बोवा 100 रुपये घ्या बोवाला वाटतं त्याची लोक मजा घेत असतात मित्रांनो. त्यांना माहिती नाही कोणाला त्यांना वाटतो आमची मजा नाही लोक तुमची ढिंगल उडवत आहेत. घेतो तुम्हाला दाम बाजारा बरोबर. आणि म्हणून या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे लक्ष्मी माता नाच मंडळ जांभवडे आणि मित्रांनो 5 तारखेला 5 जुलैला दिनानाथ नाट्यगृह विलेपार्ले या ठिकाणी सन्मान्य तुरेवाले शाहीर युवा शाहीर भावेश जी बोले यांच्या आणि माझा मित्रांनो या ठिकाणी तो कार्यक्रम होणार आहे. तर दादांच्या माध्यमातून बक्षीस आलेलं आहे की लक्ष्मी माता नाच मंडळ जांभवडे गुरवाडी शाहीर भावेश बोले आणि कीबोर्ड मास्टर दीपक कदम यांच्याकडून शाहिरांच्या आवाजासाठी 200 रुपयाचं बहारदार पारितोषिक दिलेलं आहे. तसेच शाहीर राजेश निकम विरुद्ध शाहीर भावेश बोले हा कार्यक्रम दिनांक 5 जुलै मास्टर दिनानाथ नाट्यगृह विलेपार्ले या ठिकाणी होणार आहे. तरी माझ्या सर्व रसिक राजांनी त्या देखील कार्यक्रमाच्या ठिकाणी आस्वाद घ्यायचा आहे. अनिकेत शेडेकर ऋतिक सुरे राजापूर आई तुझ्या किरपेनं हा आमच्या कळसावली गावचे पोर आहेत त्यांच्या माध्यमातून बक्षीस आलेलं आहे 200 रुपयाचं बहारदार पारितोषिक. तर काय झालं फरमाईश घेऊन मला सगळा प्रश्न पडलाय थोडा मोठा. आणि म्हणून मित्रांनो बघतो आधी पहिला आहे ना आज मित्रांनो विषय झालेला आहे स्तवन झालेला आहे गण झालेला आहे. आता विषय आहे गवळणीचा. पण विषय काय मित्रांनो शाहिरांना हे 2 ते 3 वर्षामध्ये आमच्या बाऱ्या पण दोघांच्या बऱ्याच झाल्या आहेत. आणि मे महिना पण जशा काय गणपतीलाच बाऱ्या अशा पण दोघांची मे महिन्यात बाऱ्या झाल्या अगदी खडा चंकी. आता बुवा मग ते बुवा त्याच्यात एक शब्द भारी बोललो होता परवा राजापुरात म्हणतात आम्ही दांडीवाले. बुवा बोललो होता राजापुरात म्हणतात आम्ही दांडीवाले. त्यांना मी काय बोललो बुवा मी भले बाजू आजीबाईची मांडतोय पण तुम्ही पण दांडेवाले आणि आम्ही पण दांडेवाले. म्हणून बुवा विषय काय आहे फक्त हा भेद आहे ही मजा आहे सारीपाटाचा खेळ आहे आज तुमचा आधी मायेचा आणि भगवान शिवशंकराचा राधेचा आणि या माझ्या कानाचा गवळीचा विषय गातोय आज पण शाहिरांना गवळीचा विषय हा प्रेमातच येतोय. त्यांचा प्रेमात बरोबर गेम कसा करतो तो फक्त ऐका म्हणून शाहीर लिहून घ्या जो हवाय तो ठेवा नको तो टाका नाही करून त्या बाहेर उन्हात फेकून चला पाऊस पण नाही आता. म्हणून गवळीचा विषय गातोय म्हणायचा आहे काय लक्ष असावं. की तुला दिलेले वचनातील काना मी कधी नाही घसरले
पूर्वजन्माचा प्रिय सखा तू, तुला नाही मी विसरले. अरे युगा युगे श्याम सुंदरा, या राधेने फक्त तुलाच वरले. आपल्या अमर प्रेमाचे कान्हा, हे वारे साऱ्या गोकुळात पसरले. एवढा अजरामर प्रेम, एवढा अजरामर प्रेम म्हणून सांगतोय. अरे कुणी कितीही प्रेम करू दे, लैला होऊ दे, मजनू होऊ दे, आरची होऊ दे, नाही तर परशा होऊ दे, पण प्रेम झालं ते फक्त माझ्या राधेच आणि या माझ्या कानाचं. म्हणून आज, म्हणून या माझ्या कानाला जास्त दुखवणारच नाही. कारण 14 वर्षांना मी त्याच्यापेक्षा मोठी होते, तरी सुद्धा जीवापाड या अंतःकरणापासून प्रेम केलं मी माझ्या कानावरती. नाहीतर सगळ्यांना प्रेम वर आता मंडभर गटारी करू ना तूच म्हणते गद्दार मला. पाखरा आझाद केले. आग लागली आता प्रेमाला, वशाड पडला प्रेम, काढा लावून टाका त्याला शिया, है ना. जल्ला कसला प्रेम, काय बाजारात एक भेटतो आताचा प्रेम. पण अजरामर प्रेमाची व्याख्या जी जाणून दिली या समाजाला, ही माझ्या राधेने आणि तिच्या कानाला मधून वाढायचं आहे. काय बघा, म्हणून बुवा प्रेम लय वेडा, ये प्यार तो है एक धोखा, इसलिए मैंने दिल को रोका. प्यार, प्रेमात धोका जेव्हा माणसाला गोलीगत भेटतो ना, तेव्हा बुवा माणूस न पिणारा पण साला म्हणतो मला टेन्शन आलं आहे. न पिणारा पण बघावा तर 745 लागल्याची गाडी तराट है ना, लेझिम केलं तो पण येतो घरात. म्हणून म्हणते काय विषय का बुवा, वाट पाहते मी तुझी नंदलाला, तुझ्यासाठी जीव व्याकुळ झाला. कान्हा तुझ्या वाचुनी माझं नाही रे कुणी, आहे तूच माझ्या या धानी मनी. हो अरे वेडी झाली वृंदावनी राधा राणी, वेडी झाली वृंदावनी राधा राणी. आहे तूच माझ्या नामी.
मला रे पुन्हा नको हा दुरावा मला रे पुन्हा नको हा दुरावा मला रे पुन्हा मी हृदयात वरते म्हणून प्रेम करते यात आहे का माझा तू सांग रे पुन्हा यात आहे का माझा तू सांग रे गुन्हा यात आहे का माझा तू सांग रे गुन्हा तूच केला आहे राधेशी मला नको बदलू आता तुझा इरादा त्या यमुनातली वाजू दे बासरी बेधुंद होऊ दे या क्षणी हो वेडी झाली वृंदावनी राधा राणी 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 पाहते मी तुझी नंदनाला तुझ्यासाठी जीव व्याकुळ झाला काना तुझ्या वाचुनी माझा नाही रे कुणी आहे तूच माझ्या व्यानी मनी हो वेडी झाली वृंदावनी राधा राणी 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 आणि म्हणून बुवा हा गवळीच्या माध्यमातून तुम्हाला बारीकसा इंजेक्शन डावल साहेबांनो 5 मिनिटात वारी संपवतो तुम्ही काय काळजी करू नका फक्त बुवांना पण सांगा म्हणा आवरता घ्या कारण विषय कसा आहे वेळ इथं कुणाची बंधन कुणाच्या बापसाची देणेकरी नाही वेळेला मात्र महत्व दिलं पाहिजे आणि बुवांना म्हणावं काय तुम्हाला साला माझी काढायचे ते आल्यावर अगदी खदलवून टाका पहिल्या बारीपासून काय हैराण करू नका म्हणावं आणि म्हणून विषय आहे की कलगी तुला समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार एक फॉर ॲप्रोच आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो मी लेखी विषय माझा शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे समाजाच्या कानावरती विषय असावा विषयाचं विश्लेषण करतोय की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं शाहीर त्या सद्गुरूचं नाव काय खाली विषयाला बाजू नेहमीप्रमाणे देतोय की नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित आहे पण शाहीर लय मोठं जादूगार आहे शब्दांचं ते म्हणतात काय तो झाला मला एकदाचा उत्तर कुठं आहे तो सांगा आज एक नवीन बाजू देतो या समाजाचं साक्षीने सन्माननीय आमचे संदीपजी सावंत मौली अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत ग्रंथ उपासक आहेत अभ्यासू आहेत पहिली बाजू विषयाची काय होती की नारद मुनी सोडून उत्तर अपेक्षित आहे आज या विषयाला तब्बल मित्रांनो 9 वर्ष झाले पण 9व्या वर्षातली आज दुसरी बाजू तुमच्या सर्वांच्या साक्षीने देतोय शाहीर त्या विषयाची दुसरी बाजू अशी आहे की जे माझ्या विषयाचं उत्तर आहे बघा जे माझ्या विषयाचं उत्तर आहे तेच जे माझ्या विषयाचं उत्तर आहे शाहीर तेच त्या ग्रंथाचं नाव आहे बुवा बक्षीस आलेलं आहे प्रहर्ष दैत तिवरे राजापूर आणि शार्वी प्रतीक दैत गण आणि गवळीसाठी 500 रुपयाचं बहारदार पारितोषिक बघा शाहीर जे ग्रंथाचं नाव आहे तेच माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे शाहीर ही बाजू आज मोकळी केली म्हणून तुम्ही अभ्यास आहात वासुवाणी घराण्यातील नामवंत शाहीर आहात शाहीर आणि म्हणून आज हा विषय तुम्हाला सगळा खुला करून दिलाय बुवा कुठंच बॉक्स नाही सगळा ओपनच आहे ना चला पुढचा चेंडू मारा करेंगे शाहीर देवेंद्र जिनाम बुवा आणि म्हणून लय भारी माणूस म्हणून मी उगाच म्हणत नाही इज माय बेस्ट फ्रेंड पहिल्या ज्या दिवसापासून पहिली बारी झाली त्या दिवसापासून म्हणतोय माझं अतिशय प्रिय व्यक्तिमत्व माझं लय जीवलग दोस्त कधी कधी म्हणतात आम्ही दांडेवालं आम्ही शेंडेवालं पण बुवा म्हणून मग अशी म्हणतात तुम्ही पण दांडेवाला आणि आम्ही पण बॅटवालं हो चालत्या काय तो आणि म्हणून विषय घातो प्रश्नपदाचा एका मुकड्यात एका अंतर आणि बारी या ठिकाणी संपवतोय गुरु
ज्ञानाचा शिका हो धडा, प्रश्नाचा माझ्या लावा हो छडा. ओ जनाबुवा काय म्हणतो ऐका. अहो गुरु ज्ञानाचा शिका हो धडा, प्रश्नाचा माझ्या लावा हो छडा. मग आहे तो जुना आज सोडतोय पुन्हा. हो माटल बुवा तुम्ही पण 3 तारखेला काय तो सोडू नका, शाप टाका नाहीसा करून. म्हणून म्हणतोय अरे आहे तो जुना सोडतोय पुन्हा. तुम्ही शोधा हो त्याचं मूळ. शाहीर विषयाच्या माझ्या मुळापर्यंत पोहोचा, म्हणजे तुम्हाला आंबा गोडगोड काय भेटतील मला झाडावरचा. म्हणून म्हणतोय अहो आहे तो जुना सोडतोय पुन्हा. तुम्ही शोधा हो त्याचं मूळ. नाहीतर करीन दांडी गुल. संघासाठी खास न बोलता शिरोवरती तंबूत परत दिले शाहीर देवेंद्र झिनामबुवा. म्हणून म्हणतोय नाहीतर करीन दांडी गुल, नाहीतर करीन दांडी गुल. सभारात चालीन धूळ, नाहीतर करीन दांडी गुल. या सभारात चालीन धूळ, धूळ. करीन दांडी गुल, सभारात चालीन धूळ. करीन दांडी गुल, सभारात चालीन धूळ. आहे बुवा तुमचं मोठं घराणं, आहे बुवा तुमचं मोठं घराणं, आहे बुवा तुमचं मोठं घराणं. गुरुला तुमच्या जाहो शरण, गुरुला तुमच्या जाहो शरण, गुरुला तुमच्या जाहो शरण. दिली बाजू नका हो लाजू, दिली बाजू नका हो लाजू. कालावून घेतलंय धूळ, कालावून घेतलंय धूळ. तुम्ही शोधा हो त्याचं मूळ, तुम्ही शोधा हो त्याचं मूळ. नाहीतर करीन दांडी गुल. तुम्ही शोधा हो त्याचं मूळ, नाहीतर करीन दांडी गुल, 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 गुल. शोधा हो त्याचं मूळ, नाहीतर करीन दांडी गुल. शोधा हो त्याचं मूळ, नाहीतर करीन दांडी गुल. हो गुरु ज्ञानाचा शिका हो धडा, आणि प्रश्नाचा माझ्या लावा हो छडा. आहे तो जुना सोडतोय पुन्हा, आहे तो जुना सोडतोय पुन्हा. तुम्ही शोधा हो त्याचं मूळ, तुम्ही शोधा हो त्याचं मूळ. नाहीतर करीन दांडी गुल, सभारात चालीन धूळ. 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 वेळ मात्र आपल्या जागेवरती गेलेला आहे. नवाज भाऊनी एखादा दुसरा मिनिट जास्त घेतला असेल तर आय माय सॉरी, तुमची माफी मागतो अगदी मनापासून. आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा माझ्या पहिल्या फेरीसाठी मित्रांनो जे मला सहकार्य केलं तेच सहकार्य माझे बंधू शाहीर देवेंद्र झिमनबुवा यांनी देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी कराल. शाहीराने देखील शुभेच्छा देतो आणि प्रथम फेरीच्या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद. हॅलो. आज या ठिकाणी हा शक्ती दोऱ्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. सुनील गंगाराम डावळ साहेब आणि आंबेकर साहेब यांच्या या नियोजनात हा आजचा कार्यक्रम पार पडत आहे. तर या आजच्या कार्यक्रमाचे तलगीवाली शाहीर आमचे मित्र राजेश बुवा निकम यांचा आयोजकांतर्फे सत्कार होतं. सुनील डावळ साहेब आणि आंबेकर साहेब